नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राधेश्याम ट्युटोरियल्स मध्ये आपलं स्वागत आहे। आता या लेक्चरला आपण सगळ्यात महत्त्वाचा पार्ट मॅट्रिक्स मधला जो बघा इथे लिहिताना पण मी लिहिलाय VVVIMP म्हणजे जवळपास तुम्ही जर मॅट्रिक्सच्या PYQ काढल्या बोर्ड एक्झामच्या तर प्रत्येक एक्झाम मध्ये तुम्हाला हा क्वेश्चन दिसणारच आहे। त्याचबरोबर तुम्हाला या क्वेश्चनचं वेटेज आहे 4 मार्कला, म्हणजे हा येतो डी सेक्शनला आणि डी सेक्शनला अतिशय सोपा पार्ट आहे हा जर जमला क्वेश्चन तर तुम्हाला सगळ्यात जास्त फायदा होणार आहे बोर्ड एक्झामला। ठीक आहे, बरं या क्वेश्चनसाठी काय इम्पॉर्टंट आहे? या क्वेश्चनसाठी इम्पॉर्टंट आहे तुम्हाला रो ट्रान्सफॉर्मेशन आलंच पाहिजे। मग आता जर रो ट्रान्सफॉर्मेशन येत नसेल तर मी 2 व्हिडिओ लेक्चर केलेले आहेत रो ट्रान्सफॉर्मेशनचे, इनव्हर्स कसा काढायचा रो ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून, अतिशय हळूहळू केलेत। एका लेक्चरला मी फक्त एकच एक्झाम्पल घेतले आणि प्रत्येक स्टेप मी समजून सांगितले। मग त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर अजून रो ट्रान्सफॉर्मेशन असेल, कॉलम असेल, ऍडजॉइंट मेथड असेल, ठीक आहे, मी या सगळ्यांच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत। लक्षात येत आहे? मग हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका। ठीक आहे, मग आता आपण वन बाय वन स्टेप बाय स्टेप एक पार्ट आपण बघूया त्याचा मेथड ऑफ रिडक्शनचा। आता लक्ष द्या, आपल्याला क्वेश्चन मध्ये एकतर या फॉर्मॅटमध्ये दिलेला असतो क्वेश्चन 3 इक्वेशनच्या, किंवा आपल्याला वर्ड प्रॉब्लेम विचारला जातो। पहिल्यांदा आपण या फॉर्मॅटमध्ये बघूयात, कारण आपल्याला जे वर्ड प्रॉब्लेम देतात ते इथून पुढे सोडवायचे असतात। ठीक आहे, त्याच्यामध्ये फक्त आपल्याला इक्वेशन्स देत नाहीत तर तुम्हाला त्या इक्वेशन्स सेंटेन्सच्या फॉर्म मध्ये देतात आणि त्याला आपल्याला कन्वर्ट करावं लागतं। मग हा जर पार्ट तुम्हाला लक्षात आला तर तुमचं जवळपास 90% एक्झाम्पल तिथं तुमच्या लक्षात येणार आहे। मग राहिलं फक्त इक्वेशन तयार करायचं, तो पण कसा करायचा कसं नाही ते आपण बघूयात। ठीक आहे, मग आता याच्यामध्ये समजून घ्या पहिल्यांदा की जर इक्वेशन्स दिले असतील 3 तर याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कसं लिहायचं। मग इन मॅट्रिक्स फॉर्म लिहूयात आपण। इन मॅट्रिक्स फॉर्म, मॅट्रिक्स फॉर्म कसा असतो याचा, तर याचा मॅट्रिक्स फॉर्म असतो AX = B। ठीक आहे, ए म्हणजे तर ए हा मॅट्रिक्स तयार होतो ह्या इक्वेशन्स पासून या साईडच्या फक्त। मग आता लक्ष द्या, इथं ए हा मॅट्रिक्स तयार होणार आहे, एक्स चा इथं कोएफिशियंट 1, इथं एक्स चा कोएफिशियंट 1, इथं एक्स चा कोएफिशियंट 1। मग पहिल्या कॉलम मध्ये ए ह्या मॅट्रिक्सच्या पहिल्या कॉलम मध्ये एक्स चे कोएफिशियंट येतात नेहमी, लक्षात ठेवायचं, म्हणजे इथं 1 1 आणि 1 येणार आहे। ठीक आहे, दुसऱ्या कॉलम मध्ये वाय चे कोएफिशियंट येतात, म्हणजे इथं किती बघा 3 4 3 3 4 3, आणि तिसऱ्या कॉलम मध्ये झेड चे कोएफिशियंट येतात 3 4 4 3 4 4। ठीक आहे, आता इथं एक्स म्हणजे असतो अननोन म्हणजे काय इथं, तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे एक्स वाय झेड। ठीक आहे, मग इथं एक्स म्हणजे इथं एक्स वाय झेड हा अननोन राहणार आहे, इक्वल टू बी हा मॅट्रिक्स इक्वल टू साइनच्या या साईडचे नंबर असतात, म्हणजे काय येणार इथं 12 15 13। हा आपला या ठिकाणी मॅट्रिक्स फॉर्म तयार झाला। ठीक आहे, आता याच्या स्टेप्स समजून घ्या। स्टेप्स काय, याच्या स्टेप्स अशा आहेत की खाली जे 2 रो आहेत, हा R2 आणि हा R3, ह्या खालच्या 2 रो मध्ये कुठल्याही 3 ठिकाणी तुम्हाला 0 आणायचे, कुठल्याही 3 ठिकाणी। पण एक नॉर्मली जनरली आपण जे प्रयत्न करणार आहे त्या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात काय ठेवायची ठेवताना की शक्यतो एक प्रोसेस प्रमाणे जर जायचं झालं तर लक्षात ठेवा, सुरुवातीला आपण इथं 0 आणायचा प्रयत्न करणार, मग इथं 0 आणायचा प्रयत्न करणार आणि मग इथं 0 आणायचा प्रयत्न करणार, म्हणजे 1 2 आणि 3 पोझिशन। इथं आलेच पाहिजेत असं काही नाही किंवा आणलेच पाहिजे असं काही नाही। ह्या 2 रो मध्ये तुम्ही इथं 0 आणत असताना इथं जर 0 आला आणि अजून एक इथं 0 आला तरीही चालू शकतंय, काय प्रॉब्लेम नाही। मी काय सांगितलं सुरुवातीला तुम्हाला, खालच्या 2 रो मध्ये कुठल्याही 3 ठिकाणी 0 पाहिजे। पण मी आता ही जी गोष्ट सांगितली तुम्हाला, मग या ठिकाणी काय बोलला तुम्ही, तर या ठिकाणी म्हणजे काय की प्रत्येक वेळेसच तुम्हाला या बाजूला 0 येतील असं काय नाही ना। मग त्यासाठी आपण सोडवताना मग कोणत्या फॉर्मॅटमध्ये सोडवायचं, तर मग आपल्याला डोक्यात एक लक्षात ठेवायचं की इथं 0 आणायचे, कारण इझिली ह्या 1चा वापर करून येऊ शकतात। ठीक आहे, मग ह्यानंतर इथं 0 आणायचा प्रयत्न करायचा, ही एक प्रोसेस लक्षात ठेवायची। मग इथं 0 आणण्यापेक्षा जर दुसरीकडे अजून कुठं 0 आला तर डायरेक्ट आपल्याला आन्सर मिळू शकतंय। म्हणजे ज्यावेळेस आपण एक्झाम्पल घेणार आहे त्यावेळेस तुम्हाला स्टेप बाय स्टेप कळेल। आता लक्ष द्या, बघा मी पहिली स्टेप काय सांगितली तुम्हाला की इथं मी काय आणणार आहे 0 आणणार आहे पहिल्या स्टेप मध्ये। मग बघा आपल्याला कोणत्या रो मध्ये 0 आणायचं, दुसऱ्या रो मध्ये, म्हणजे इथं R2 मध्ये बदल करायचा आहे। काय बदल करायचा आहे, तर R2 म्हणजे कोण आहे 1 मधून आता R1 काय करायचं मायनस, शक्यतो R1 चाच वापर करायचा। ठीक आहे, R1 काय करायचा मायनस, आता R2 पण 1 आहे, R1 पण 1 आहे, हा R1 आहे ना पूर्णपणे, हा R1 किती झाला 1 झाला। ठीक आहे, आता R2 मायनस R1 झालं तर समजून काय घ्यायचंय, दुसऱ्या रो मध्ये बदल आहे, म्हणजे इथं काय येणार आहे 1 3 3, त्यानंतर काय येणार आहे 1 3 4, या ठिकाणी येणार एक्स वाय झेड इक्वल टू इथे येणार आहे 12 आणि इथे येणार किती सांगा 13। ठीक आहे, ओके, आता नीट लक्ष द्या,
इथं ह्या एक्स वाय झेड मध्ये कुठेच कधीच बदल होत नाही, तर ते एक्स वाय झेडच राहतं. बदल इथं आणि इथं होणार आहेत. ठीक आहे, ओके. मग आता बघा बदल काय, R2 मायनस R1 म्हणजे 1 मायनस 1 इथं किती आलं 0. R2 किती आहे बघा इथं 4 मायनस R1 किती आहे 3, 4 मायनस 3 1 इथं आलं 1. R2 किती आहे सांगा इथं 4 मायनस R1 किती आहे 3, किती आन्सर आलं 1 म्हणजे इथं आलं 1. करेक्ट आहे, ओके. त्यानंतर पुढं नेक्स्ट इथं या पोझिशनला काय येणार आहे, R2 किती आहे इथं 15 मायनस R1 किती आहे 12, आन्सर किती आलं 3 म्हणजे इथं आलं 3. कळालं काय कॅल्क्युलेशन पूर्णपणे? ठीक आहे. आता या स्टेप नंतर लक्ष द्यायचं, इथं 0 आला की आता मी इथं 0 आणायचा प्रयत्न करणार. ठीक आहे, ह्या स्टेप्स आहेत, ह्या स्टेपनं जावा तुम्ही. मग आता काय करायचं, R3 मध्ये 0 आणायचा आहे. मग R3 मायनस कशाचा वापर करायचा, R1 मध्ये R1. ठीक आहे, R3 मध्ये बदल आहे 1 3 3 0 1 1 एक्स वाय झेड ह्यात काहीच बदल नाही, 12 आणि 13. ठीक आहे, मग आता सांगा 1 मायनस 1 0. आता R3 मायनस R1 आहे बघा, 3 मायनस 3 0. त्यानंतर 4 मायनस 3 1. ठीक आहे, आणि नेक्स्ट पुढं R3 मध्ये बदल आहे ना, ओके. इथं 3 येणार आहे म्हणजे 13 नाही आला पाहिजे इथं. ठीक आहे, पुढं R3 किती आहे इथं या ठिकाणी आहे 13 मायनस R1 किती आहे 12 म्हणजे किती येणार आहे 1 येणार आहे. करेक्ट आहे, ओके. आता मी तुम्हाला काय सांगितलेलं की इथं 0 आणा, इथं 0 आणा. आपोआप इथं 0 आला, नसता आला तरी आपण इथं आणला असता. ठीक आहे, आला, ठीक आहे. म्हणजे आता खालच्या ह्या 3 ठिकाणी 0 आला, खालच्या 2 रो मध्ये 3 ठिकाणी 0 आला. आता आपण अननोन फाइंड करू शकतो. अननोन म्हणजे काय, एक्स वाय झेड फाइंड करायचे. तर लक्ष द्या, ऐका आता इक्वेशन कसे तयार करायचे. तर खालून तिसऱ्या रो पासून सुरुवात करायची, 2 0 आले की. ठीक आहे, तिसऱ्या रो किंवा दुसऱ्या रो पासून. आता हे कसं मी तुम्हाला सांगतो कुठनं सुरुवात करायची कुठनं नाही करायची. ज्या रो मध्ये 2 0 आहेत तिथनं सुरुवात करायची. मग आता कुठल्या रो मध्ये 2 0 आहेत, तिसऱ्या रो मध्ये. ठीक आहे, मग आता मला सांगा पहिल्या कॉलम मध्ये कुणाचे कोइफिशियंट होते रे, पहिल्या कॉलम मध्ये एक्सचे, दुसऱ्या कॉलम मध्ये कोणाचे होते वायचे, तिसऱ्या कॉलम मध्ये कोणाचे होते झेडचे. पण जर मला ह्याच्यापासून इक्वेशन तयार करायचं झालं तर कसं करणार मी, तर लक्ष द्या, पहिले इक्वेशन तयार होणार 0x प्लस 0y प्लस 1, लक्ष द्या नीट, 1z इक्वल टू किती येणार 1 इक्वल टू जो नंबर येतो. हे पहिलं इक्वेशन तयार झालं आपलं. याच्यावरून झेडची व्हॅल्यू मिळते ना आपल्याला, कशी मिळते, हे तर 0 झालं, हे पण 0 झालं, राहिलं झेड इक्वल टू आलं 1. याला पहिला अननोन आपला. करेक्ट. आता पहिला अननोन आला की आता आपण वरच्या कॉलमला शिफ्ट व्हायचं. वरच्या कॉलम म्हणजे R2 कडे शिफ्ट होणार आहे. R2 मध्ये काय 0 1 1. सांगा हा या कॉलम मध्ये कोणाचा कोएफिशियंट असतात एक्सचे, म्हणजे इथं आलं 0x. इथं कोणाचे असतात वायचे म्हणजे असतात इथं 1y. इथं कोणाचे असतात झेडचे, तिसऱ्या कॉलम मध्ये 1z इक्वल टू किती सांगा इथं 3. करेक्ट आहे, ओके. मग राहिलं काय इथं y प्लस झेड इक्वल टू 3. मग सांगा या ठिकाणी आपल्याला झेड माहिती आहे का रे, माहिती आहे ना, किती आहे 1 काढले आपण, म्हणजे इथे काय आलं सांगा y प्लस 1 इक्वल टू किती आलं 3. प्लस 1 चं पलीकडे गेल्यावर काय होणार मायनस 1, म्हणजे y इक्वल टू किती आलं 3 मायनस 1 म्हणजे y इक्वल टू किती आलं 2. y ची व्हॅल्यू आली आपल्याला 2. ठीक आहे, ओके. नेक्स्ट पार्ट असा आहे त्याचा की आता पहिल्या रो मध्ये इक्वेशन तयार करायचं. पहिल्या रो मध्ये इक्वेशन काय तयार होणार, हा x चा कोएफिशियंट आहे 1x, हा y चा कोएफिशियंट आहे 3y, हा z चा कोएफिशियंट आहे प्लस 3z इक्वल टू 12. बरोबर आहे का. ह्या 3 अननोन पैकी 2 अननोन तर आपल्याला मिळालेत ना, ते वापरूयात किती आपण. म्हणजे काय होणार सांगा इथं 1x प्लस 3y म्हणजे 3 इंटू y किती आहे 2 प्लस 3 इंटू z किती आहे 1 इक्वल टू 12. म्हणजे राहिले इथं x प्लस 6 प्लस 3 इक्वल टू 12 म्हणजे x प्लस 9 इक्वल टू 12 म्हणजे x इक्वल टू 12 मायनस 9 म्हणजे x इक्वल टू किती आलं 3. कळलं का. ही 4 मार्काचं एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या. डी सेक्शन 4 मार्क. ठीक आहे, आता हे आन्सर करेक्ट आहे का रॉंग आहे हे कसं चेक करायचं, कोणतं पण एक इक्वेशन घ्या ह्यातलं. ठीक आहे, मग हे कोणतं पण एक इक्वेशन घेतलं असतं काय होणार बघा. तर सपोज आपण पहिलं घेऊयात x प्लस 3y प्लस 3z इक्वल टू 12 आहे. तर आता x ची व्हॅल्यू टाका इथे किती आहे 3 प्लस 3 इंटू y ची व्हॅल्यू टाका 2 प्लस 3 इंटू z ची व्हॅल्यू टाका 1 आणि ह्याचा आन्सर तुमचं 12 आलं पाहिजे. म्हणजे काय होणार बघा 3 प्लस 3 2 चा 6 प्लस 3. ठीक आहे, 3 प्लस 3 6 6 प्लस 6 12. याचा अर्थ आपला आन्सर करेक्ट आहे, 4 मार्क मिळाले. काय अवघड आहे याच्यामध्ये, अतिशय सोपं पार्ट आहे. म्हणजे रो ट्रान्सफॉर्मेशन पेक्षा पण सोपा पार्ट आहे. ठीक आहे, म्हणजे आता हा पार्ट तुमचा ओव्हरऑल लक्षात आलाय. VVIMP टाइप म्हटले. अजून मी एक्झाम्पल घेणार आहे 1 बाय 1. ठीक आहे, हे एक्झाम्पल लक्षात आलं असेल, समजून घ्या, शांतपणे सोडवा. पुढची एक्झाम्पल जी येणार आहेत ती पुढची एक्झाम्पल पुढच्या लेक्चरला जे येतील तिथं व्हिडिओ पॉज करायचा, सोडवायची सगळे एक्झाम्पल पूर्णपणे, शेवटला आन्सर चेक करायचं. म्हणजे तो व्हिडिओ तुम्ही डायरेक्ट शेवटला आन्सर साठी जरी बघितला तरी चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. असं नाही की तुम्ही पूर्णच बघितलं पाहिजे. हा, जर कुठं चुकत असेल, करेक्शन होत असेल तर मात्र तो पूर्णपणे बघा, जेणेकरून त्या चुका आपल्याला कव्हर करायच्या. ठीक आहे,
आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर ह्याच्या मागचे जे पॉईंट आहेत ते जर तुम्हाला येत नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले, 100% चेक करा. धन्यवाद.